मित्रो नमस्कार. मी कुठल्या पक्षाचा नाही, मी कुठल्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही. मी प्युअरली शेतकरी कसा समृद्ध होईल ह्या कल्पनेनं किंवा ह्या वेडानं ग्रासलेला माणूस आहे. त्यामुळे मला कुण्या पक्षाला अटॅच करू नये. शेतकरी बांधव आणि त्यांची प्रगती आणि त्याला कसा पैसा मिळेल ह्या एकाच वेडा झालेला मी माणूस आहे. तर मित्रांनो, पुढे चालून डिझेल आणि पेट्रोल ह्याचा फार मोठा प्रॉब्लेम आपल्या देशाला येणार आहे. सध्या जे श्री नितीन गडकरीजी जे म्हणत आहेत की पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल आणि मिथेनॉलचा वापर आपल्याला करावा लागणार आहे आणि हे जागतिक सत्य आहे. त्यामुळे सर्वात जास्त इथेनॉल आणि मिथेनॉल जर कुठल्या गोष्टीपासून तयार होत असेल तर ते बांबूतून तयार होतं किंवा बांबू प्रोसेसिंग युनिटमधून सर्वात जास्त इथेनॉल आणि मिथेनॉल हे तयार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे बांबू शेतीची कास धरावी आणि वनशेतीची कास धरावी. कारण शेती करत असताना सर्वच शेतकऱ्यांचा अनुभव असा झालेला आहे की ऊस शेती असेल, भाजीपाल्याची शेती असेल किंवा इतर कडधान्याची शेती असेल, फळबागाची शेती असेल, तर सध्या कसलीही शेती जागतिक मंदीमुळे असेल, त्याला कारणे काहीही असोत, परंतु ते आता परवडनाशी झालेले आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीला न घाबरता शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा काही भाग किंवा त्याचे बाण, आपले पडकं हे सर्व वनशेतीमध्ये कन्वर्ट करणं हे गरजेचं आहे. वनशेतीमध्ये कन्वर्ट करताना माझा असा अभ्यास आहे, कारण मी 1 कोटी रुपये फक्त प्रयोग करण्यात वाटुळे करून जी मला अक्कल आली आणि मी जी सधन झालो ते नॉलेज तुम्हाला डायरेक्ट देत आहे. तर त्याचा अनुभवांती मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही बांबूची शेती करायला चालू करा. ज्यावेळेस तुम्ही बांबूची शेती चालू कराल त्यावेळेस तुम्ही कितीही आर्थिक संकटात असलात तरी 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही 100% त्या तुमच्या संकटाच्या बाहेर येणार. आणि ही ताकद फक्त बांबू शेतीचंच आहे. मी कळकळीनं तुम्हाला ह्यासाठी विनंती करतो, कारण पुढील येणारा काळ हा बांबू शेती करणाऱ्याला आणि आपल्या भारताला असेल, महाराष्ट्राला असेल, जो कोणी बांबूची शेती करेल आणि कितीही एकर बांबूची शेती केली तरी त्याची डिमांड एवढी प्रचंड आहे. आणि हे बांबूची शेती करणारा शेतकरी हा कमीत कमी 3 वर्षामध्ये श्रीमंत झाल्याशिवाय किंवा कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे काय कल्पना विलास नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे, वनशेतीकडे वळावे. कारण सुबाबूळ असेल, निलगिरी असेल किंवा बांबू असेल, सुरू असेल, ह्याची शेती जरी केली तर शेतकऱ्याला कमीत कमी 3,000-4,000 रुपये टन हा भाव मिळतोच. त्यामुळे शेतकऱ्यांनी वनशेतीची कास धरावी. आपल्या शेत्या ह्या वनशेतीकडे रूपांतरित कराव्या. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त शेतकरी वनशेतीकडे वळतील आणि त्याच्यानंतर जो कोणता माल तयार होईल, मग ते कडधान्य असतील, बाकीचे धान्य असतील, बाकी कुठलेही असतील, त्याचे भाव ॲटोमॅटिक वाढणार आहेत. तुम्ही पण सुखी होणार आहेत आणि जे ह्याच्याकडे वळणार आहेत ह्याच्या मोठ्या प्रमाणात वनशेतीचा आपण मानस करा. कारण पुढचा काळ हा ग्लोबल वॉर्मिंगचा आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, भारतातल्या शेतकऱ्यांनी वनशेतीची कास धरावी आणि आर्थिक समृद्ध व्हावे, अशी माझी कळकळीची त्यांना विनंती आहे. नमस्कार.